श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार आपण या वस्तू आवर्जून दान कराव्या, की ज्यामुळे आपल्याला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. तिळगुळ, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख समृद्धीच देत नाही, तर अनेक जन्मांचे पुण्यही देते. आज आपण बघणार आहोत राशीनुसार कोणते दान करावे, तसेच ज्यांना रास माहीत नाही त्यांनी कोणते दान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी हे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा दरवर्षी मकर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी पूजा, कीर्तन, ध्यान, धारणा, दान आदी विधी होतात. याशिवाय पितरांचे तर्पण किंवा पिंडदान देखील केले जाते. पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला लाल मिरची, लाल वस्त्र आणि मसूर हे दान करू शकता. आपण हे दान करण्याच्या अगोदर मंदिरामध्ये ठेवू शकता आणि मग तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना हे दान नक्कीच करू शकता. नंतर आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे तिळाचे लाडू, तांदूळ आणि साखर दान करावे. यामुळे त्यांचं आयुष्य हे सुखकर होईल, तसेच घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदेल. त्यानंतर आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या, फळे आणि मूग डाळ ही दान करावी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे वस्त्र आणि तुपाचे दान हे आवर्जून करावे. सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला गूळ, मध आणि शेंगदाणे हे दान करावे. मग तुम्ही गरीब आणि गरजू व्यक्तींना गूळ, मध आणि शेंगदाणे नक्कीच दान करू शकता. तसेच कन्या रास. कन्या राशींना मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाची खिचडी तयार करून ती गरीब, गरजू, भुकेल्यांना दान करावी. यामुळे आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल. तुळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे वस्त्र, लोणी, तांदूळ आणि साखर हे दान करावे. तसेच वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला शेंगदाणे, गूळ आणि लाल गरम कपडे दान करावे. धनु राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र, केळी, बेसन आणि हरभरा यांचे दान करावे. मग तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू ही दान करू शकता. तुम्ही अगदी गरीब गरजू व्यक्तींना केळी दान केली तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल व घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची चक्की आणि लाडू आवर्जून दान करावे. मग तुम्ही कोणते पण लाडू दान करू शकता. तिळाचे लाडू दान केले तरी पण चालेल किंवा डाळीचे लाडू देखील तुम्ही दान करू शकता. कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे, मोहरीचे तेल, बूट आणि चामड्याचे बूट हे दान करू शकता. मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी, हरभरा डाळ आणि हंगामी फळांचे दान हे आवर्जून करू शकता. मग तुम्हाला यापैकी जी वस्तू भेटेल ती वस्तू तुम्ही दान करू शकता. तसेच ज्यांना राशीनुसार दान करणे शक्य होत नाही तर त्यांनी या वस्तू देखील दान करू शकता. तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे तिळाचे दान. मकर संक्रांतीला तिळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तिळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनी दोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी आवर्जून करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करावे. तसेच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे ब्लँकेट. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करावे. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना तुम्ही काळे ब्लँकेट देखील दान करू शकता. लक्षात ठेवा, फक्त हे ब्लँकेट वापरलेले नसावे. तुम्ही नवीनच वस्तू दान कराव्या. त्यानंतर आहे गूळ. ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे. मकर संक्रांत रविवारी येत आहे. या दिवशी गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान हे मजबूत होत असते. गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी देखील प्राप्त होत असते. त्यानंतर खिचडी.
मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे. मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. या गोष्टी शनी, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा आपल्यावरती होत असते. नंतर तूप. मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीमध्ये तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनात सुख, समृद्धी, यश आणि सन्मान घेऊन येत असतात. त्यामुळे तुम्ही तूप देखील दान करू शकता. तुम्हाला जर जास्त दान करणे शक्य होत नाही तर तुम्ही थोड्या स्वरूपामध्ये देखील हे दान करू शकता. तसेच उडदाची डाळ. ज्योतिषशास्त्रात उडीद हे शनी ग्रहाशी संबंधित मानले जाते. मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढय्याचा त्रास होत आहे त्यांना त्यातून नक्कीच आराम मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही उडदाची डाळ देखील दान करू शकता. तसेच मकर संक्रांतीनंतर भरपूर महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. मग रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे चालते. मग या हळदी कुंकवामध्ये देखील महिला वाणामध्ये सौभाग्याचे अलंकार हे देऊ शकता. मग नथ देखील देऊ शकता किंवा तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी देखील हळदी कुंकू करू शकता. तुम्ही हिरव्या बांगड्या देखील एखाद्या महिलेला देऊ शकता, ज्यामुळे आपलं सौभाग्य हे अबाधित राहतं व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी ही नांदते. मग बांगड्या देताना कोणत्या बांगड्या द्याव्या तर तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या ह्या दान करायच्या आहे. तुम्हाला जर काचेच्या बांगड्या घेणे शक्य होत नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या अगदी 2 कडे घेतले तरी पण चालेल. ते 2 कडे दान केले तरी पण चालेल. फक्त आपल्याला दुसऱ्या कोणत्याच रंगाच्या बांगड्या या दान करायच्या नाही. हिरवा रंग किंवा लाल रंग देखील घेऊ शकता. या 2च रंगाच्या बांगड्या आपल्याला दान करायच्या आहे. तसेच आपण सौभाग्याचे जे काही अलंकार आहे ते देखील दान करू शकता. हे देखील खूप शुभ मानलं जाते. आपण मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या काही वस्तू दान करत असतो त्याचे आपल्याला शतपटीने पुण्यफळ हे मिळत असते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण अगदी छोटीशी का होईना वस्तू पण दान ही आवर्जून करावी. मग अगदी तुम्ही केळी दान केली तरी पण चालेल, पण आपण ते दान मकर संक्रांतीच्या दिवशीच करायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.